पैठणच्या जायकवाडी धरणाचे 18 दरवाजे अर्धा फुटाने उघडले असून 9400 क्युसेक्स इतका पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. नाशिक नगर जिल्ह्यात गेल्या 15 दिवसापासून सुरू असलेल्या अतिवृष्टी मुसळधार पावसामुळे जायकवाडी धरणाची पाणी पातळी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. मंगळवार 4 ऑगस्ट रोजी सायंकाळी 6 वाजता धरणाचे 18 दरवाजे उघडण्यात आले. नाथसागर जलाशयाची पाणी पातळी 92% झाली असून संभाव्य पूर परिस्थिती उद्भवू नये म्हणून आमदार विलास बापू भुमरे यांच्या माध्यमातून यंदा धरण 100% भरण्यापूर्वीच पाण्याचा विसर्ग सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. संभाव्य पूर परिस्थितीला सामोरं जाण्यासाठी कालच आपत्ती व्यवस्थापन व पूर नियंत्रण विभागाची बैठक घेण्यात आली होती. याच बैठकीमध्ये पैठणकरांनी पूर परिस्थिती निर्माण होऊ नये म्हणून धरणातून पाणी सोडण्याची जोरदार मागणी केली होती. मागील पूर परिस्थितीचा अनुभव घेता यंदा धरण 100% भरण्यापूर्वीच पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला असून गोदावरी काठच्या गावांना प्रशासनाच्या वतीने सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. जायकवाडी धरणाच्या वरील बाजूस सुरू असलेला पाऊस आणि धरणात येणारी 43,000 क्युसेक्स पाण्याची आवक पाहून प्रशासनाच्या वतीने जायकवाडी धरणाचे 18 दरवाजे उघडण्यात आले आहेत. 10 न्यूज सह्याद्रीसाठी ब्युरो चीफ शिवाजी गाडे, पैठण, छत्रपती संभाजीनगर. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.